अजनसरा ही भोजाजी महाराजांची पवित्र भूमी असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि या भूमीला श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माची एक विशेष ओळख लाभलेली आहे. जिथे असलेले देवस्थान आणि धार्मिक परंपरा दूरवरून येणाऱ्या भाविकांना आकर्षित करत त्यांच्या श्रद्धेला एक नवीन ऊर्जा देतात. हे पवित्र तीर्थस्थळ आहे वर्धा जिल्ह्यात आणि ह्याच वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. 2014 पूर्वी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी सुमारे 172 किलोमीटर होती. मात्र 2014 नंतर नव्याने 270 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आणि त्यामुळे आजच्या घडीला वर्धा जिल्ह्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी तब्बल 442 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दृष्टीने पाहता 2014 पासून आजपर्यंत वर्धा जिल्ह्यात एकूण 21 कामांना मंजुरी देण्यात आली असून या सर्व कामांची एकूण किंमत सुमारे 5,754 कोटी रुपये आहे. ज्यापैकी 13 कामे पूर्ण झाली आहेत तर 8 कामे सध्या प्रगतीपथावर आहेत आणि यासोबतच नव्याने 11 कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे 1,020 कोटी रुपये आहे. CRIF योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 347 कोटी रुपये किमतीची एकूण 21 कामे मंजूर असून त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली आहेत. 6 कामे प्रगतीपथावर आहेत. सन 2025 ते 26 मध्ये परत 2 कामे नव्याने मंजूर केली आहेत ज्याची किंमत रुपये 47 कोटी आहे. जेव्हा विकासाची गती वाढते तेव्हा नद्या अडथळा राहत नाहीत तर त्या संधीमध्ये परिवर्तित होतात. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरीजी यांच्या मार्गदर्शनात देशभर आधुनिक आणि मजबूत पायाभूत सुविधांची उभारणी वेगानं सुरू आहे. याच अनुषंगानं CRIF योजनेअंतर्गत वर्धा नदीवरील अजनसरा मेजर ब्रिज प्रकल्प हा एक महत्त्वपूर्ण पुढाकार ठरत असून या पवित्र देवस्थानाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी माननीय श्री नितीन गडकरीजी साहेबांनी विशेष लक्ष देत हा प्रकल्प मंजूर केला आहे. सुमारे 38 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प CRIF अंतर्गत मंजूर करण्यात आला असून आज त्याचे भूमिपूजन माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होत आहे आणि यामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. हा प्रकल्प 275 मीटर लांबीचा अत्याधुनिक पूल असून 11 स्पॅन रचनेसह आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जात आहे. हा पूल यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना थेट जोडणार असून सिरसगाव, अजनसरा, वडनेर, सोनेगाव, फुकटा, टाकळी, दापोरी, रोहणी, धनोरा, वांजा आणि राळेगाव यांसारख्या अनेक गावांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. ज्यामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर संपूर्ण परिसराच्या विकासालाही नवी गती मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा सन 2023 मध्ये अजनसरा फुकटा वडनेर रस्त्याचे काम किंमत 24 कोटी रुपये मंजूर करून पूर्ण करण्यात आले आहे. ज्यामुळे अजनसरा येथे येणाऱ्या भक्तांची सोय झालेली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होईल. पावसाळ्यातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल. ग्रामीण भागांना बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्य सेवांची अधिक चांगली जोड मिळेल. तसेच शेती आणि स्थानिक व्यापारालाही नवी चालना मिळेल आणि त्यामुळे हा पूल केवळ एक बांधकाम न राहता विकास, सुविधा आणि संधींना जोडणारा एक सक्षम दुवा ठरेल.